11th ॲडमिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल किंवा ज्यांचाही फॉर्म इनकम्प्लीट असेल, म्हणजे राऊंड 1 मध्ये ज्याही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला नसेल तर ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन कधी करू शकणार याबद्दल भरपूर असे विद्यार्थी कमेंट्स करत आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की 11वीसाठी जर आतापर्यंत तुम्ही फॉर्म भरलेला नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता का, आणि कॅपराऊंड 1 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले असेल त्यांना कॉलेजेस कधी मिळणार या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे। तर पहिला पॉईंट आहे की कॅपराऊंड 1 मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेले असेल तर त्यांच्यासाठी एक नोटिफिकेशन साईटवर उपलब्ध झालेली आहे। तर बघू शकता तुम्हाला तुमचे जे कॉलेजेस आहे हे 29 तारखेला सकाळी 11 वाजता SMS द्वारे आणि साईटवर जाऊन तुम्ही स्वतः चेक करू शकता की तुम्हाला कॉलेज मिळालेलं आहे किंवा नाही। त्यानंतरचा पॉईंट असा आहे की ज्यांनीही आतापर्यंत फॉर्म भरलेले नाही आहे तर ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात का, कारण की असे भरपूर विद्यार्थी आहे की ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचा अर्धवट आहे, इनकम्प्लीट आहे, तर ते विद्यार्थी परत फॉर्म भरू शकतात। तर बघू शकता 11वी ॲडमिशन 2026-27 यांच्याकडून जे वेळापत्रक देण्यात आलेले होते यामध्ये बघू शकता की पुढील प्रोसेस काय असणार आहे। तर कॅपराऊंड 1चा रिझल्ट लागेल 29 तारखेला। 29 तारखेनंतर 3 तारखेपर्यंत विद्यार्थी प्रवेश घेऊन घेणार, ठीक आहे। त्यानंतर किती जागा शिल्लक राहिलेल्या आहे ह्या जागा आपल्याला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार, जेणेकरून जेही विद्यार्थ्यांचे नंबर लागलेले नाही आहे किंवा ज्यांना आवडीचे कॉलेज मिळालेले नाही आहे ते विद्यार्थी परत फॉर्म भरू शकले पाहिजे। तर 6 तारखेला रिक्त जागा आपल्याला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर 6 तारखेला जागा आल्यानंतर तुम्ही 7 तारीख किंवा 8 तारीख, कारण की नवीन टाईम टेबल कॅपराऊंड 2साठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर कॅप 2साठी जेव्हा टाईम टेबल येणार तेव्हा तुम्हाला संपूर्ण अपडेट डिटेल्समध्ये देण्यात येणार। सध्या आपण फक्त अंदाज लावू शकतो, परंतु तुम्ही घाबरू नका। ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे, ज्यांचा इनकम्प्लीट आहे, काही झालं असेल तर तुम्ही परत फॉर्म भरू शकता आणि यामध्ये पार्ट 1 सुद्धा भरू शकता आणि पार्ट 2 सुद्धा भरू शकता, म्हणजे कॉलेजचे नावसुद्धा तुम्ही देऊ शकता कोणत्यासाठी, कॅपराऊंड 2साठी, ठीक आहे। फक्त एवढंच आहे की हे 7 किंवा 8 तारखेला आपल्याला साईटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कारण की कॅपराऊंड 1ची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस 6 तारखेपर्यंत आहे। 6 तारखेला जागा माहिती पडणार, जागा कशा चेक करायचं हे सुद्धा आपण तुम्हाला सांगू। 6 तारखेनंतर तुम्ही फॉर्म भरू शकणार कॅपराऊंड 2साठी, त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे। तुमच्यासाठी चान्स आहेत 3 राऊंडपर्यंत आणि 4थ्या राऊंडला सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर 11th ॲडमिशनमध्ये 29 तारखेला अलॉटमेंट लागेल, म्हणजे कॅपराऊंड 1चा रिझल्ट लागेल। 6 तारखेनंतर कॅपराऊंड 2चे फॉर्म सुरू होणार, ज्यामध्ये संपूर्ण विद्यार्थी फॉर्म भरू शकतात, ठीक आहे। तर 11th ॲडमिशनमध्ये ही एक महत्त्वाची अपडेट होती। यानंतर जी अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।